शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लिलावाच्या वेळेबाबत स्पष्ट माहिती नसल्यामुळे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लिलावाची ठरलेली वेळ अधिकृतपणे जाहीर करावी, तसेच बाजार परिसरात त्याबाबत माहिती फलक लावावा, अशी माहिती शेतकरी वर्गातून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनेक शेतकरी दूरवरच्या भागातून आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणतात. मात्र लांबचा प्रवास, वाहतूक कोंडी तसेच इतर अडचणींमुळे काही वेळा त्यांना वेळेत पोहोचता येत नाही. अशा वेळी उशीर झाल्यास लिलाव आधीच बंद झालेला असतो आणि शेतकऱ्यांचा माल लिलावात जात नाही. विशेषतः बाहेरील भागातून आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अडचण अधिक गंभीर ठरत आहे, कारण परत जाणे नेहमीच शक्य नसते आणि त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. व्यापारी ठराविक वेळेतच बाजारात येतात, मात्र ते निघून गेल्यानंतर उशिरा आलेल्या शेतकऱ्यांचा मालाचा लिलाव होत नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवरती बाजार समिती प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकरी आपला कष्टाचा माल मोठ्या अपेक्षेने बाजारात आणतो, मात्र केवळ वेळेची स्पष्ट माहिती नसल्यामुळे माल लिलावात गेला नाही तर त्याचे श्रम, खर्च आणि अपेक्षा वाया जातात. त्यामुळे लिलावाची निश्चित वेळ जाहीर करणे, माहिती फलक लावणे आणि उशिरा आलेल्या शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बाजार समितीचा मुख्य आधार शेतकरीच असल्यामुळे त्यांच्या हिताचा विचार झाला तरच बाजार व्यवस्थेतील विश्वास टिकून राहील, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. बातमी तुमचे, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. नमस्कार, मी कुसमाडी जायदरे नगरसूलच्या पुढं 9 ते 10 किलोमीटर अंतरावरच आमचं गाव आहे. काल दुपारी 4:32 ते 33 मिनिटाला मार्केट यार्ड मध्ये आमची एंट्री झाली, पण इथे येऊन बघतो तर लिलाव संपलेला होता आणि त्याच्यानंतर आमच्या गाडीजवळ एकही व्यापारी अथवा मार्केटचा कुठलाच अधिकारी आला नाही. किती गाड्या इथं त्यावेळेस 4 ते 5 गाड्या हजर होत्या. जवळचे स्थानिक होते, त्याच्यानंतर ते संध्याकाळी ज्याच्या त्याच्या सोनं नेऊन गेले, पण आम्ही किमान 55 किलोमीटरहून इथं आलेलो एक साईड, आणि मग आमच्यासाठी परत जाणं सुद्धा अवघड आहे. तर मग इथं राहणं यांच्या भरोशावर आम्ही इथं आलो दुपारच्या लिलावासाठी, पण लिलाव बंद झाला. मग आम्ही दुपारून त्यांच्यासाठी आग्रह केला की लिलावाला चालू करा, आमची गाडी घेण्यात यावी, पण म्हणे सगळे व्यापारी वर्ग ज्याच्या त्याच्या घरी सोयीला निघून गेलेत. मग आता दुपार नंतर आमची रात्रीची अशी भयानक समस्या झाली का रात्री इथं आमच्या जवळ रिटर्न जाण्याच्या सोयीनं आम्ही नाही झोपण्यासाठी कपडे वगैरे आणले, नाही डबा वगैरे आणला. आणि आज सकाळी, काल संध्याकाळी सरांबरोबर विषय झालता व्यापारी सचिवांबरोबर का ते तुम्हाला झोपण्याची, राहण्याची, खाण्याची सगळी सोय करू. 7 वाजता फोन केला असता म्हणे तुमच्या सोयीनं जेवण करून या. 9:30 वाजता पुन्हा 4 कॉल केले, एक बी रिसिव्ह केला नाही. त्याच्यानंतर मग वॉचमॅनने आम्हाला कॅबिन उघडून दिली आणि तिथं काही काळ आराम केला आम्ही. आणि आज सकाळी पुन्हा तोच प्रश्न त्यांच्या समोर सगळे व्यापारी बंधून समोर मांडला, तर त्याची आताही टाळाटाळीची उत्तर झाली. आम्हाला एकही स्पष्ट असं वक्तव्य त्यांनी दिलं नाही आणि सांगितलं की त्याचा निर्णय घेऊन नेमका निर्णय घेताय कसा आणि आमच्या सारख्यांना त्रास हा किती दिवस आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे का जसा 9:30 वाजता चालू करण्याचा जर टायमिंग परफेक्ट आहे, तर बंद करण्याचा सुद्धा कुठला तरी एक टायमिंग निश्चित करावा, जेणेकरून आमच्या सारख्यांना त्या टायमाचं बंधन बाळगून आम्ही मार्केट यार्ड मध्ये एंट्री करू, तशा पद्धतीनं आमचं कामकाज पूर्ण करू आणि तयारीला राहू. अंदाजच येत नाही का दुपारी किती वाजता बंद होणार आहे, त्या भरोशावर आम्ही येतो आणि आमचे असे रात्रभर डासांनी चावून अवकाळ केलेत. मग अशा समस्या कायम जर होत राहिल्या तर याच्यावर निर्णय घेणार कधी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याच्यासाठी मार्केट कमिटीला आम्ही विनंती केली आणि त्यांनी पण सांगितलं का आम्ही काहीतरी निर्णय घेऊ, पण काय निर्णय घेऊ अगदी स्पष्ट झालं नाहीये. मग नेमका हा निर्णय होतो कधी, होतो का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.